तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत ह्या अंजीरच्या बागेमध्ये. तर मित्रांनो, शेतकऱ्याचा कोणतंही पीक घ्या, आज त्या पिकावरती त्याला औषधं फवारावीच लागतात. मक्का घ्या, कापूस घ्या, सोयाबीन घ्या, अगदी कदरून फळपिकाकडं जरी आलं तरी त्या फळपिकावरती सुद्धा या रोगाने अतिक्रमण केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त पैसा हा आज या शेतकऱ्याचा या फवारणीवरती चाललेला आहे. तर हे जे बारीक बारीक अंजीर लागले आहेत, ह्या अंजिराला जर मोठं करायचं असेल तर त्याला निश्चितच काही ना काही औषध या ठिकाणी द्यावेच लागतात. तर मित्रांनो, आज शेतकरी हा प्रत्येक पिकासाठी अगदी धडपडत असतो आणि त्याला असं वाटतं की या पिकातून आपल्याला चांगला पैसा मिळेल, त्या पिकातून आपल्याला चांगला पैसा मिळेल, असं करून करून तो सगळे पर्याय अगदी चाचपून पाहतो. परंतु म्हणतात ना की पळसाला 3च पानं असतात. त्याप्रमाणे शेतीचा हा धंदा समोरच्यानं केलं म्हणून दुसराही करायला लागतो. परंतु त्यामध्येही त्याला या निसर्गाने सगळीकडं या रोगराईने शेतीवरती सुद्धा आक्रमण केलं आहे. आणि त्यामुळं त्यामधून त्याच्या पिकाचं जे उत्पन्न आहे ते खरं तर म्हणजे या कीड नियंत्रणासाठीच खर्ची पडतं.